टिपू सुलतान एक नाव ज्यावर आजही वाद होतात. काही जण त्याला हिंदू विरोधी शासक म्हणतात, तर काही जण त्याला ब्रिटिशांविरुद्ध लढणारा भारताचा पहिला स्वातंत्र्यवीर म्हणतात. पण खरा इतिहास काय सांगतो? चला आज आपण भावनांपेक्षा पुराव्यावर आधारित सत्य जाणून घेऊया. टिपू सुलतान हा म्हैसूरचा शासक होता. त्याचा जन्म 1751 मध्ये झाला. त्याचे वडील हैदर अली यांनी म्हैसूर राज्य मजबूत केलं आणि नंतर टिपू सुलतान गादीवर आला. तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध 4 मोठी युद्ध लढला, ज्यांना अँग्लो म्हैसूर वार म्हणतात. 1999 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या युद्धात तो लढता लढता शहीद झाला. इतिहासात काही दस्तऐवज असेही सांगतात की मलबार आणि कुर्ग भागात जबरदस्ती धर्मांतर झाले. काही मंदिरे उद्ध्वस्त झाल्याचे उल्लेख आढळतात. विशेषतः मलबारमधील मोहिबांदरम्यान हजारो लोकांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडल्याचे काही ब्रिटिश कागदपत्रांमध्ये नमूद झाले आहे. मात्र हे लक्षात घ्या की त्या काळात युद्ध जिंकण्यासाठी धर्माचा वापर राजकीय डावपेच असायचा. ब्रिटिश लेखकांनी त्याची प्रतिमा काळी करण्यासाठी अतिशयोक्ती केली का, हा प्रश्न इतिहासकार विचारतात. दुसरी बाजू पाहिली तर श्रृंगेरी शारदा पीठम या हिंदू मठावर मराठ्यांनी हल्ला केल्यानंतर टिपू सुलतानने त्या मठाला मदत केली आणि पुनर्बांधणीसाठी पैसे पाठवले. इतिहासात अशी पत्र सापडतात ज्यात तो मंदिराच्या रक्षणासाठी आदेश देतो. त्याच्या दरबारात अनेक हिंदू अधिकारी उच्च पदांवर होते. म्हणजेच चित्र पूर्णपणे काळं किंवा पूर्णपणे पांढरं नाही. टिपू सुलतान हा त्याच्या काळचा राजा होता. त्या काळात सत्ता, युद्ध आणि धर्म हे एकमेकात मिसळलेले होते. काही भागात त्यानं कठोर कारवाई केली, तर काही ठिकाणी त्याने हिंदू संस्थांना संरक्षणही दिलं. म्हणूनच तो फक्त हिंदू विरोधी किंवा फक्त महान देशभक्त असा एकच शिक्का मारणं इतिहासाला न्याय देणं योग्य ठरणार नाही. इतिहास समजून घेताना भावना नव्हे तर पुरावे महत्त्वाचे असतात. तुम्हाला काय वाटतं? टिपू सुलतान वादग्रस्त शासक की स्वातंत्र्याचा पहिला लढवय्या होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक सत्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.